मध्ये तुम्ही असं म्हणताय की तुमचे काही लोक फोडले जात आहेत आणि तुम्ही अप्रत्यक्षपणे भाजप मंत्र्यांचं नाव घेता, काय सांगा? अप्रत्यक्षने प्रत्यक्षच घेतलेला आहे. शिवसेनेच्या लोकांना निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी त्यांची इथले नेते हे सातत्यानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आमिष दाखवत आहेत. त्याच्यानंतर विकास कामासाठी करोडो रुपये देऊ म्हणतात, जे ते कधीच देत नसत, खोटं बोलतात. परंतु कालपर्यंत काय आत्ता सकाळपर्यंत आमचे लोक जिथं थांबले त्या हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते येऊन बसलेले आहे. सत्तेची मस्ती आहे, पैशाची मस्ती भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात आहे. पण आम्ही ह्या निवडणुकीत आमचं बहुमतच नाही आहे. आमचे फक्त 9 सदस्य आहे. कारण आम्ही कधीच कोणाबरोबर जायचं असं काही ठरवलेलं नाही. आम्ही असं म्हटलेलं होतो की आम्हाला संधी मिळाली तर आम्ही कोणाबरोबर जाऊ. परंतु मला असं वाटतं त्या 2 पक्षाचं ज्या पद्धतीनं राजकीय गणित जमू शकतं किंवा बिघडू शकतं तरी आमचा त्याच्यात फार रोल येऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही या निवडणुकीत कोणालाही मतदान न करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे. पण भारतीय जनता पार्टीची नीती आहे ती अतिशय धोकादायक आहे, भयावहसुद्धा आहे आणि नैतिकदृष्ट्या ओव्हरऑल पाहिलं तर अतिशय चुकीची असं म्हणावं लागेल. तुमच्या काही सदस्यांना देखील गळ घातला जातो, तुमच्या सदस्यांना देखील ओढलं जातं. ओढल्या जातो नाही, 1.5 आणि 2 कोटी रुपये घरी घेऊन जातात लोक घ्या म्हणायला सदस्यांना. भारतीय एवढे पैसे भाजपवाल्यांना 10 लाख आणि 5 लाखाची ईडीची चौकशी केली, यांच्याकडे 1.5 कोटी 2 कोटी 5 कोटी येतात कुठून? याला कोणी बघत कसं नाही? इन्कम टॅक्सवाले, CBI वाले, ईडीवाले, हेच मला कळत नाही. मंत्र्याचे अधिकारी रोहित कुलकर्णी जे ते पैसे घेऊन व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केला आपण. हो, आमच्या काही सदस्यांनी मला तसं कळवलेलं आहे. तो जो कोणी अधिकारी आहे तो भारतीय जनता पार्टीकडून किंवा जे मंत्री आहेत आपले इथले त्यांच्याकडून आलेला होता. त्यांनी आमच्या सदस्यांना आमिष देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला, हे सत्य आहे. आपण बघतो यावर जे तुमच्या ट्विटरवर अतुल सावेंनी भूमिका मांडली, ते म्हणले की आमचा कोणीही माणूस त्यांना भेटला असेल तर त्यांनी नाव सांगा. रोहित कुलकर्णी नाव आहे, फोटो पण आहे. मी फक्त त्याच्यात व्हिडिओ त्याच्या गाडीचा पाठवला. मी फोटो पण आता टाकलेला आहे ट्विटरवर. आता फोटो पण आहे. आणखी तिथले CCTV आपण चेक करू लागलं तर त्या भागातले, त्याच्यामुळे यांचा माणूस आलेला. तुमच्या पक्षातील जी लोक त्यांच्या संपर्कात जातात किंवा पाठिंबा देतात अप्रत्यक्षपणे, तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे? कारवाई होईल. पक्षप्रमुख याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. कारवाई निश्चित होईल. परंतु आजच्या पुरतं जर विचार केला तर आम्ही या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण तुमचं म्हणणं होतं की सत्तेत गेलं पाहिजे अशी अनेक लोकांची इच्छा होती, तुमच्या सदस्यांची इच्छा होती. मग आता इच्छा होती, पण सगळ्याच इच्छा पूर्ण होत असतात अशातला थोडी भाग आहे. आणखी कधीतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपण बघतो आज जे ते शिवसेना आणि भाजपा सुद्धा अध्यक्षपदावर बसण्यास पाहिलं नाही. मला नाही माहिती त्यांच्यात कोण होणार आहे, काय होणार आहे, मला याच्यात ज्ञान नाही. भाजपचं होणार का शिंदे गटाचं होणार याची माझ्याकडे काही माहिती नाही. बरं, परंतु भाजपमध्ये आणि शिंदे सेनेमध्ये कुठेतरी एक नाराजी आहे, कुठेतरी त्याचा फटका त्यांना बसू शकतो आणि जग जाहीर होत चाललं आहे. तो त्यांचा विषय, दोन्ही पक्षाचा. त्यांच्यात नाराजी आहे नाही आहे त्यांच्या पक्षाला त्यांच्या गोष्टी माहीत. मला असं वाटतं आमच्या पक्षाचं आम्हाला माहिती. त्यामुळं असं होत जरी असेल तर ते मला काही याची माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.